सकाळचे 5 वाजलेत आणि दुबईसाठी निघलेलो आहे. 5 वाजतात बघा ट्रॉफिक. मला जायचं आहे जबल अलीला. ही आहे शारजा मस्जिद आणि मी जाणार आहे 611च्या इमरस रोडवरनं. हा इमरस रोड आहे. ट्रॉफिक बघा, खूप ट्रॉफिक असतं दुबईला. सकाळी या, संध्याकाळी या, कधी पण या, ट्रॉफिक ट्रॉफिक ट्रॉफिक. जिथपर्यंत नजर जाईल ना तिथपर्यंत लाल लाल दिसेल तुम्हाला. पूर्ण रोड फुल, पूर्ण रोड आहे बघा. हा इमरस रोड आहे, इमरस रोड. सकाळी सगळं फुल. कधी पोहोचू आम्ही आता जबल अलीला? 5 वाजता निघलेलो आहे मी. राम राम डळी, हर महादेव, जय शिवराय, जय भीम भावानो. सकाळी 5ला निघलो मी फुजिरावरनं आणि आलोय मी जबल अलीमध्ये. जबल अलीमध्ये इथे ना तुम्ही कुठल्या पण जर कामात आलात ना दुबईमध्ये, तर इथे पाठीमागे जे दिसतं ना तुम्हाला, इथेच तुमचा विजाचं मेडिकल, तुमचे एक्सरे, तुमचं फिंगरप्रिंट, तुमचं सगळं इथंच होतं ह्या जबल अलीमध्ये. तर कंपनीमध्ये नवीन माणसं आलेत, तर नवीन माणसाला मी आलतो घेऊन. मी आलोय फुजिरावरनं जवळपास 140 किलोमीटर मी आलोय. माझ्यासोबत 4-5 माणसं आहेत, त्यांना आतमध्ये पाठवलंय. हे जबल अलीचा DIP या एरियाचं नाव आहे. हे पाठीमागं दिसतात ना, हे सगळे लेबर कॅम्प आहेत. इथे सगळे कंपनीचे लेबर इकडे राहतात, कामगार सगळे इकडेच राहतात. आणि हे पाठीमागं ना अल असीर इनालात कुठल्याही कामात तर तुम्हाला इथंच यावं लागतं. हे पाठीमागं ना इथे दुबईला आल्यावरती ना, तुम्ही जेव्हा दुबईला येतात ना तेव्हा तुमचं इथं मेडिकल होतं. मेडिकलमध्ये ना एक्सरे वगैरे घेतात, एक्सरे घेतात छातीचे आणि रक्त चेक करतात. त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक ट्रेनिंग दिली जाते. म्हणजे ते अर्ध्या तासाचा एक पिक्चर असतो. इथले जे रूल्स असतात ना ते तुम्हाला समजून सांगतात कार्टूनच्या माध्यमातून, की इथे कानून कसं आहे, इथे काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, कंपनीचा रूल्स काय आहे, तुम्हाला कोणी पगार देत नाही, तुम्हाला कोणी हॅरसमेंट करतंय तर तुम्हाला काय करायला पाहिजे, हे सगळं इथे ताऊजी क्लास म्हणून सगळं सांगितलं जातं तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला इथे फिंगर पण इथंच होतं. म्हणजे आपले जे बोटाचे फिंगर असतात ना ते फिंगर वगैरे इथे घेतात. मग हे सगळं झाल्यानंतर तुमचं पहिले पासपोर्टवरती विजा चिपकवायचे, परंतु आता ते पेपर नाही आहे, आता इमरस ID मिळते म्हणजे विजा. मग हे सगळं क्लास झाल्यानंतर तुम्हाला विजा मिळतो दुबईचा 2 वर्षाचा एम्प्लॉयमेंट विजा, वर्क परमिट पण म्हणू शकता. मग तुम्ही इथे जेव्हा तुम्हाला ID मिळाली, मग तुम्हाला जी इमरस ID मिळाली त्याच्यावरतीच तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्सची फाईल ओपन करू शकता. त्याच्यावरतीच तुम्ही सिम कार्ड घेऊ शकता. ते ID असल्यावरतीच तुम्ही बँकेत अकाउंट खोलू शकता. ID असल्यावर तुम्हाला भरपूर काही इथे सुविधा मिळते. जे काही तर इथे कसं सगळं टायमिंगनुसार असतं. आता काही लोकांचे मेडिकल झालेत, काही लोकांचे बाकी आहेत. तर परत यांचं आता मेडिकल करून मी परत 140 किलोमीटर जाणार फुजिरामध्ये. रोड वगैरे एकदम चांगला होता, परंतु सकाळचा वेळ आहे म्हणून ट्रॉफिक आहे आणि दुबईला सध्या थंडी आहे. तर असेच आपले व्हिडिओ असतात भावांनो. जर तुम्हाला अजून काहीतरी दुबईबद्दलची काही माहिती हवी असली, काही कामाविषयी जर तुम्हाला माहिती हवी असली तर नक्कीच यार मला कमेंटमध्ये कळवा. त्याच्यावरती तुम्हाला एक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्याबरोबर एक व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला पूर्ण माहिती मी देणार, पूर्ण माहिती देईल. तर भावांनो, जर तुम्ही मला इंस्टाग्राम फेसबुकला बघत असाल तर फॉलो नक्की करा. जर तुम्हाला माझा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाकी काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंटमध्ये कळवा. परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.